जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, पण होताना कधी माणसाला चांगलं वाटत नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी अशोक डोंगरे. आज मी डोंगराला आलोय आणि तुम्हाला एक मस्तपैकी गोष्ट सांगणार आहे. एक राजा होता आणि तो चाकूनं सेप खायला होता. सेप कापता कापता त्याच्या हाताला चाकू लागला. प्रधानानं काहीतरी एक चिरकाळी आणली आणि त्या बोटाला बांधली. म्हणलं आता कसं शिकारीला जायचं रे, मला तर शिकारीचा लय नाद आणि माझ्या तर बोटाला चाकू लागलाय. तो प्रधान म्हणतो, राजाजी जे होतंय ना ते चांगल्यासाठी होतंय हो. राजाला वाटलं माझ्या बोटाला चाकू लागलाय आणि हा प्रधान काय म्हणतोय, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. कड्यांना सांगितलं या प्रधानाला एका खोलीत डांबून टाका, अन्न पाणी खायला काही देऊ नका, 2 दिवस याला कोठडीच्या बाहेर काढायची नाही, कारण मला चाकू लागलाय आणि हा काय म्हणतोय जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. मग प्रधानाला डांबून टाकलं आणि राजा मस्त गेला शिकारीला जंगलात. त्याला शिकार काही गावली नाही. असा पुढं जात 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 लांब गेला. पण त्याचा एक असा नेम होता, शिकार नाही सापडली तर घरी जायचंच नाही. मग 2 दिवस का सापडणं होईना. मग असं तो लांब जात जात एक आदिवासीच्या जंगलात गेला आणि तिथं आदिवाशांना माणूसच पाहिजे होता बळी द्यायला. तिथं आदिवासी आले आणि राजाला धरलं. म्हणले आता याचा बळी द्यायचा आहे. राजा म्हणतो, अरे मी काय साधा सुद्धा माणूस नाही, मी राजा आहे. ते आदिवासी म्हणले, राजा असो नाही तर कुणी असो, आम्हाला फक्त माणसाशी संबंध. तू घटलास, आता तुझा बळी आम्ही घेणार आमच्या देवाला. आणि मस्तपैकी राजाला आंघोळ घालायला चालू केली, राजावर फुलं टाकायला चालू केले, कारण आता राजाचा बळी द्यायचा आहे. राजाला वाटलं मी केवढा माणूस आहे आणि या आदिवासींना कळाना आणि हा माझा बळी द्यायला निघालेत. तितक्यात एका आदिवासीची नजर त्या चाकू लागलेल्या अंगठ्याकडे गेली आणि मग तो आदिवासी म्हणला, अरे याला तर जखम झालेली लागलेली, हा माणूस चालत नाही बळी द्यायला, धष्टपुष्ट माणूस लागतो. मग त्या आदिवासींनी राजाला सोडलं आणि राजा राजवाड्यावर आला आणि म्हणाला, प्रधान जे म्हणला होता ते खरंच आहे, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. जर समजा माझ्या बोटाला चाकू लागला नसता तर त्या आदिवासींनी माझा बळी दिला असता. जे होतंय ते खरंच चांगल्यासाठी होतंय. मग सोडा म्हणला त्या प्रधानाला. प्रधानानं कोठडीतून बाहेर काढला आणि राजा म्हणाला, अरे तू खरंच म्हणला होतास जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. जर माझ्या हाताला चाकू लागत नाही तर ते आदिवासी माझा बळी दिल्याशिवाय राहत नाहीत. तुला उगाच कोंडून टाकलं, सॉरी यार. तो म्हणला, राजश्री जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. तुम्ही मला कोंडलं ते पण चांगल्यासाठीच कोंडलं. कसं काय, मी तुमच्यासोबत कायम शिकारीला असतोय. तुमच्या हाताला चाकू लागलाय म्हणून तुम्हाला आदिवासींनी सोडलं असतं, पण मला धरला असतं आणि बळी दिला असता. मग तुम्ही पण मला चांगल्यासाठीच कोंडलं ना. तसं आपल्या जीवनामध्ये काही होत असेल, वाईट होत असेल तरी चांगल्यासाठीच होतंय म्हणायचं आणि चांगलं होत असेल तरी चांगल्यासाठीच होतंय म्हणायचं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट कमेंट करून अवश्य सांगा. भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार.